सध्या आपण महाराष्ट्रामध्ये ज्या परिस्थितीत राहतोय तिथे मागच्या काही महिन्यांपासून आपण बघतोय की 2 वर्ष असो 4 वर्ष असो किंवा चौथी पाचवीची जे आर्या देशमुख होती ते असो म्हणजे मुलींवर एवढ्या प्रसंग होत आहेत आणि यांची हिंमत एवढ्यामुळे वाढली की सरकारवर कोण बसेल म्हणून. आतापर्यंत तुम्ही बघायचे की अशा काही घटना झाल्या संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशामध्ये एक आक्रोश निर्माण व्हायचा. पण आता देशातले म्हणजे महाराष्ट्र जर सोडला तर दुसऱ्या राज्यातील लोकांना सुद्धा कळतंय आता की महाराष्ट्रामध्ये ही खूप कॉमन झाली. म्हणजे इथल्या सध्या जी सरकार आहे त्यांच्यात एवढी सुद्धा धमक नाहीये आणि एवढी सुद्धा जबाबदारी नाहीये की आपल्या राज्यातील महिलांना असो मुलींना असो सुरक्षा आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो. जर असं काही मागच्या काळामध्ये झालं असेल तर त्यावेळेस ना जे गृहमंत्री असतात ना जे पद आहे गृहमंत्री हे फक्त नावाचं पद नाही. अशा काही घटना झाल्या तर त्या न्याय मिळवून देण्याचं काम आहे सरकारचं आहे आणि कोर्टाचं आहे. पण कोर्टाचं तर माहित नाही मला, पण सरकार सुद्धा यावर काही ऍक्शन घेण्याचा प्रयत्न करत नाही. नुसते अटक होते आता मला तर माहित नाही जोपर्यंत माझ्याकडून झालं मी व्हिडिओ बनवले. आपल्या राजकारण्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे फक्त निवडणुकीच्या रॅलीमध्ये आणि भाषणांच्या त्या स्क्रिप्ट असते त्यामध्ये देण्यात येतं. बाकी आपल्या राज्यामध्ये काय चाललंय, सुशासन कसं चाललंय, काय चाललंय, लोकांना न्याय भेटतोय का, त्यांच्यावर काय अन्याय होतोय, म्हणजे मागच्या काही महिन्यापासून तुम्ही अशा केसेस बघा. मोठे तर नाही पण लहान मुलींवरच किती अतिप्रसंग करण्यात आले, किती त्यावर ठार मारण्यात आले अशा लहान मुली. त्यांना काय न्याय मिळाला? आता आर्या देशमुख मागच्या काही दिवसांपूर्वीच मी काही व्हिडिओ बनवले होते तिला न्याय मिळवून देण्यासाठी. काय व्हिडिओ आपण बघितला असेल शोक म्हणजे आदरांजली वाहिली असेल. काय केलं बाकी? त्याला न्याय मिळाला? त्याला फाशी देण्यात आली नाही. प्रकरण आपोआप शांत झालं. म्हणजे सरकारची सध्याची सरकार आहे तिची मानसिकताच नाही राहिली आहे कुणाला न्याय मिळवून देण्यासाठी. सर्वांना फक्त पडले आता स्थानिक स्वराज्य ज्या निवडणूक आहे त्या असो ग्रामपंचायत असो यांचं इलेक्शनचं पडले त्यांना. त्यांना काही फरक पडत नाही की कुणावर अन्याय झालाय, कुणाला न्याय मिळवून भेटला पाहिजे का. कोर्टाने तर मला पर्सनली मला असं वाटतं कोर्टाचाही काही उपयोग राहिला नाही. मला काही काडी मारता सुद्धा आता कोर्टावर विश्वास राहत नाही असं मला वाटायला लागले. एवढ्या वेळेस असे केसेस होतात. म्हणजे मला एक सांगा, आता मी शॉर्ट मध्ये एक सांगतो तुम्हाला. ठीक आहे, 22-23 वर्षाची मुलगी, तिचं एखाद्यावर रिलेशनशिपमध्ये होते, त्यांचं रिलेशन वगैरे झालं, पण आता मुलगी पैशासाठी कशासाठी मुलावर आरोप लावते. त्यामुळे तुम्हाला काय इन्व्हेस्टिगेशनसाठी वेळ लागते, मानून घेऊ ठीक आहे. एखादी मुलगी काही कनेक्शन असते, काही रिलेशन असते ना, एखाद्यावर विनाकारणच आळ घालते म्हणजे आरोप लावते. ते पण समजून घेऊ की ठीक आहे त्यामुळे आहे ना की आरोप लावते. पण आता 2 वर्ष 4 वर्ष अशा मुली आहेत त्यांच्यावर आता प्रसंग करण्यात येतोय, मारण्यात येतोय त्यांना. आता त्या पैशासाठी का फक्त काय पब्लिसिटीसाठी आरोप लावणार आहेत का? तुम्ही कोणत्याही प्रकारचं असं लाज तुमच्यामध्ये शिल्लक नाही राहिली तुम्ही मानून घ्या. आणि पर्सनली मला असं वाटते तुम्ही ना काय म्हणते चुल्लू पाणी असतं ना, डुबून मारा त्याच्यामध्ये. तुमचा जगून फायदा नाही जर का तुम्हाला समोर समोर दिसते की याने आरोप केलाय, याने गुन्हा केलाय, एका चिमुकलीचा एवढ्या 2-4 वर्षाच्या मुलींच्या हत्या करण्यात येते आता प्रसंग करून. तुमचा जगून फायदा नाही, तुम्ही मरून मेलेले बरे असे लोक. जगून फायदा नाही तुमचा. जय हिंद जय महाराष्ट्र.